बालसंस्कार वर्ग भाग 3. विषय श्री गणेश आणि पृथ्वीची प्रदक्षिणा. खरी बुद्धी कोणती? आजचा सुविचार: खरी बुद्धी म्हणजे फक्त हुशारी नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. आजचा श्लोक: गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलाचर भक्षणं उमासूतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पदपंकजम. अर्थ असा: मी माता पार्वतीचे पुत्र विघ्नहर्ता श्री गणेशांना नमस्कार करतो की सर्व दुःख दूर करून आपल्याला सद्बुद्धी दे. नमस्कार लहान मित्रमैत्रिणींनो आणि आदरणीय पालक हो, स्वागत आहे आपलं बालसंस्कार वर्ग भाग 3 मध्ये. चला सुरू करूया आजची प्रार्थना. हात जोडून डोळे मिटा पाहू. प्रार्थना: सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धी भवतु मे सदा. अर्थ असा: हे ज्ञानदेवता सरस्वती, मला चांगले शिक्षण घेण्याची आणि प्रत्येक काम यशस्वी करण्याची बुद्धी दे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सद्बुद्धी भवतु मे सदा. हळूहळू डोळे उघडा. काय मग, गोष्ट ऐकूयात का? चला पाहूया आजची गोष्ट. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी श्री गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले, जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून आधी परत येईल त्यालाच विशेष आशीर्वाद मिळेल. कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. श्री गणेश मात्र तिथेच थांबून शांतपणे विचार करू लागले. त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करून त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. शिवपार्वतींनी विचारले, गणेशा, पृथ्वीची प्रदक्षिणा नाही केलीस? गणेश म्हणाले, माझ्यासाठी माझे आईवडील हेच संपूर्ण विश्व आहे. त्यांच्या प्रदक्षिणेतच संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा आहे. भगवान शिव आणि माता पार्वती खूप आनंदित झाले. गणेशांनी त्यांना वंदन केले. पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यांनी गणेशाला विजेता असे घोषित केले. बोध: बुद्धी म्हणजे फक्त वेग नाही, तर योग्य विचार. निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. आजचे सुभाषित: मातृदेवो भव पितृदेवो भव. अर्थ असा: आई वडील हे देवतुल्य आहेत, त्यांचा आदर करावा. कशी वाटली गोष्ट? आवडली का? श्री गणेशाच्या बुद्धीची तर गोष्टच निराळी आहे, हो की नाही? चला तर पाहूया आजचा संस्कार. आईबाबांना त्यांच्या कामात छोटी मदत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा. आजची ॲक्टिव्हिटी घ्या बरं. एका पेपरवर आईबाबांचे चित्र काढा आणि त्यांना थँक्यू कार्ड तयार करा. कमेंट बॉक्समध्ये त्याचा फोटो आणि आपल्या प्रश्नमंजुषेसोबत अपलोड करा. चला वळूया आजच्या प्रश्नमंजुषेकडे. प्रश्नमंजुषा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. श्री गणेशांचे भाऊ कोण आहेत? प्रश्न 2, स्पर्धा कोणती होती? प्रश्न 3, कार्तिकेय कोणत्या वाहनावर गेले? प्रश्न 4, श्री गणेशांनी काय केले? गोष्ट 5, गोष्टीतून तुम्हाला कोणता संस्कार शिकायला मिळाला? ही प्रश्नमंजुषा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की अपलोड करा. आजचा संकल्प: मी माझ्या आईवडिलांचा आदर करेन, विचारपूर्वक निर्णय घेईल, रोज एक चांगले काम करेन.
आजचा बालसंस्कार वर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना शेअर करा. धन्यवाद.